विषय असा होता की आता मला आलता माझ्या मित्राचा कॉल. आता डबल एक कॉल आलता का माझ्या मैत्रिणीचा. तुम्हाला सांगू शकत नाही तिचं नाव, जरा नवीन मैत्रीण आहे. सोडा काय नाही, फोन पे येत असते. तर मी म्हणत होतो की जर तुमची इच्छा जर असली व्हिडिओ वगैरे बनवायची तर आत्ताच चालू करा, कारण उद्या काय होणार आहे कोणाला माहिती नाही. आणि विषय असा आहे की जर आपण यूट्यूबवरती जर चालू केलो, जर यूट्यूबवरती सक्सेस झालं तर इन्कम तर होणारच नाही. जर नाही झालं तर आपलं जे फर्स्ट आपलं जे आपल्याला बघायचं आहे फ्युचरमध्ये, म्हणजे आपण आठवणी म्हणजे ठेवू शकतो. काय प्रॉब्लेम आहे कोणाला ब्लॉग बनवायचं का व्हिडिओ बनवायचं. आता काही इंस्टावरचे आहेत माझे मित्र, त्यांना पण माझं एवढंच सांगणं आहे, भावना तुम्ही पहिलं स्टार्टिंग तुम्ही ब्लॉग चालू करा, कारण ब्लॉगिंगमध्ये तुम्ही तुमची आठवण म्हणून तर ठेवू शकताच. आणि तुमच्याकडे सगळं फॅन फॉलोइंग असते आणि त्या फॅन फॉलोइंगवर जर तुम्ही जर वर गेलो तर पैसे पण लवकर तुम्ही यूट्यूबवरून करू शकता. आता माझं वेगळं आहे, मला फक्त आता एन्जॉय म्हणून मी करतो, मला काही इन्कम वगैरेची गरज नाही सध्या. तर जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे ना, झालं तर मग नवीन ब्लॉगमध्ये बनवायला तुम्हाला जरा भारी दिसतील, म्हणजे इकडं तिकडं फिरणे जरा जास्त होईल ना, माझं पण जरा पैसे वगैरे राहिलेच. त्याच्यामुळे विषय असा आहे की माझं म्हणणं एवढंच आहे, जर ब्लॉग तुम्हाला करायची जर जास्त इच्छा असेल तर करून टाका. कारण मी पण 2 वर्ष माझे असं घातले, 11वी 12वी माझी 2 वर्ष माझे असे होते की ती जर मी ब्लॉगला कंटिन्यू जर केलो असतो तर मी आज फेमस असतो. ही मला पण माहिती आहे, कारण माझ्या एवढ्या जीवनामध्ये ते एवढे मोठे भारी कांड होते ना, ती ब्लॉगिंगमध्ये 100% फेमस झाले असते. माझे मित्र पण एवढे भारी होते ना, ते टॉपचा विषय होतं. त्याच्यामुळे मी एवढंच पण तुम्हाला पण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, आणि चालू केला असेल तर बंद करू नका, कारण लोक नाव ठेवणार आपलेच असते. तर प्रत्येकाला माहिती असते की आपण काही करायला म्हणजे गेलं आपल्या जवळचे आपलं नाव ठेवणार असते. आपण जवळच्या कधी विचार करून काही गोष्ट चालू करायची नाही. कोणती पण गोष्ट करायची असते तर आपण फक्त पब्लिसिटी घ्यायचं समोर. मला ही आपली घ्यायचं नाही, पब्लिसिटी घ्यायची समोर. म्हणायचं की हां तेवढ्यापैकी मला कमीत कमी 10 तर लोक ओळखले पाहिजे. ही सोबतचे काय आहे, नाव तर ठेवणं कामच आहे. सोबतचे काही सोबत असतात, आता माझे पण मित्र असतात, काही मला मित्र सोबत येते मला म्हणजे. तर विषय असा आहे की आता मला आलता ऐका माझ्या मित्राचा कॉल अजून एकदा, त्याला जायचं होतं पाटीला न्यायला. आता मी गाडी नाही म्हणून सांगितलो. भाऊ ऐकत असतील, पुन्हा बघत असेल ब्लॉग तर सॉरी, आता ब्लॉग करायसाठी मी तुला गाडी नाही म्हणून सांगितलं. आणि त्या कॉलमध्ये म्हणजे जी मला पहिला कॉल आला होता का माझ्या मैत्रिणीचा, तिला पण म्हणलं होतं मी ब्लॉग करायला म्हणून, तर ती मला म्हणत होती की तुझ्या घरचे म्हणतील तुला तू वेडा झालास का. तिला कुठं माहिती आहे माझ्या घरचे किती फ्री आहेत म्हणून. माझ्या घरचे मला काहीच म्हणतात बरं का, खरंच सगळ्यांना माहिती आहे, फुल ट्रस्ट आहे. मी कुठं पण जाऊ, काय पण करू, म्हणजे काय कुठं नाही केलं तर काही विषय नाही, भांडणं सगळ्यांना माहिती आहे, भांडणं करल, पण व्यसनाच्या नादी लागणार नाही. माझ्या घरच्या नाव 100% माझ्यावर ट्रस्ट आहे, आणि ती गोष्ट मी करणारच नाही. माझ्या घरचे मला एवढंच म्हणते, तू काय पण कर, कुण्या पण पोरामध्ये राहा, पण तू व्यसन करू नकोस. आणि त्यांना एवढा फुल ट्रस्ट आहे माझ्यावर. तर कुणी माझ्या म्हणजे बाहेर माझ्या मित्राला जाऊन सांगितलं आपण तुमच्या वैभवनं असं केलं, तर माझ्या घरचे त्याच्यावर ट्रस्ट धरणार नाहीत, कारण माझ्या घरच्यांचा माझ्या फुल ट्रस्ट आहे. मी व्यसन करते, माझ्या घरच्यांना फुल माहिती आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की ट्रस्ट घरच्यांचा आपल्यावर राहू द्या, आपल्या घरच्याचा ट्रस्ट तोडू नका. काही व्यक्ती असतात घरच्याचा ट्रस्ट तोडतात, आपण नंतर म्हणते तर माझ्या घरच्याचा माझ्यावर लय ट्रस्ट होता पण मी ती तोडला. माझ्यासाठी पहिलं सांगतो, ट्रस्ट जर तोडायचा असेल तर काही गोष्टी असतात त्याचा ट्रस्ट तोडा. जसं की आता सांगू शकत नाही तरी सांगू द्या, जसं की लग्न, आपल्या मनाच्या आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचं असेल तर घरच्यांना म्हणू शकतो, लग्न करू शकतो. कधी एखादा व्यवसाय म्हणा त्या गोष्टीमध्ये आपण घरच्यांना म्हणू शकतो. पण अशा गोष्टीमध्ये ट्रस्ट नाही तोडायचा. व्यसन करायचं, पुन्हा टाईमपास करायचं, कुणा मुलगा मुलीला बोलते, कुठली मुलगी कुठल्या मुलाला बोलते, टाईमपास करते, या अशा गोष्टीमध्ये ट्रस्ट नाही तोडायचा. कारण ह्याच ना उद्या गोष्ट बाहेर येणार असते, कारण सोबतचे जे असतात ना ते कधी बदलेल ते काही सांगता येत नाहीत ना. ते काय नसते. त्यामुळे माझं एवढंच म्हणायचं आहे, जर काही कुठली गोष्ट करणार असेल तर तुम्ही लवकरात लवकर चालू करा. आणि माझे सॅड व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल मी सॅड आहे, मी सॅड तसा काही नाही, मी दुनियाचा खुश आहे. फक्त मला जेवढे अनुभव आहे तेवढे मी इंस्टावरती टाकत असतो. तर ती मला गैरसमज दूर करायचा म्हणून ब्लॉग आज बसून एखाद्याचा स्टार्ट केला आहे. आता इथून पुढचे ब्लॉग मी म्हणजे इथं तर नाही राहणार आहे, मी दुसरीकडे जाणार आहे. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो, तुम्ही कुठे जाणार आहे जाताना वगैरे सांगतो वाटलंच तर, किंवा गेल्यास ब्लॉग करतो. पण तोपर्यंत तेवढंच माझं म्हणणं आहे की सपोर्ट असला तर राहू द्या, नसेल तर काय नाही, कारण नसेल तर स्किप करून टाकत जावं. कारण मला पण काही एवढं इंटरेस्टेड नाही मी पण या गोष्टीमध्ये सध्या, की मला फेमस व्हायचं म्हणजे व्हायचं ह्या गोष्टीमध्ये मी सध्या ठामपणे नाही ना उभारलो. ज्या दिवशी ठामपणे उभारलो त्या दिवशी तुमच्या मागे लागेल. हाय हॅलो गाईज सबस्क्राईब करा, हाय हॅलो गाईज मला बेल आयकॉनला क्लिक करा, ऑल दाबा, इंस्टावरती फॉलो करा, इंस्टावरती स्टोरी लावा, हे ते त्यावेळेस बोल. मला आता ते नको आहे, कारण मी कंटिन्यू फक्त एवढ्यासाठीच करते की मला अजून जरा असं काही गोष्टी समजावायच्या म्हणजे समजून घ्यायच्या आहेत. आता मी त्या ह्याच्या टाईपच्या मध्ये आहे की जर एखादी गोष्ट असेल तर ती नको होय वाटते, पण मला होय जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मी अजून कम्फर्टेबल व्हायला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काही बोलू शकत नाही मी. तर चला भेटू आपण एका पुढच्या ब्लॉगमध्ये. थोड्या छोट्या क्लिप आलेत त्याच्यामध्ये तेवढा मी 4-5 मिनिटात टाकतो. जस्ट नाऊ आता मी ब्लॉग एंड करत होतो, पण ब्लॉग एंड करून पण मी रील्स बघत होतो. पण अजून इच्छा झाली
एक व्हिडिओ असा आला की आपल्याला ह्या गोष्टीला बोलावं म्हणलो, त्याच्यामुळे जरा अजून ब्लॉग कंटिन्यू केलो. तर रील्स काय अशी होती भावा की एक खरं आहे, रिअलिटी आहे बरं का ती, माझ्या पण जीवनामध्ये झाले, त्याच्यामुळे सांगतो मी मला. एक वेळ अशी येते भावा, जे रिलेशनशिपमध्ये असलं तर एक वेळ अशी येते, एकदा एखादा मुलगा एखाद्या मुलीला म्हणतो की तुला मी लास्ट वेळेस विचारतोय, तुला माझ्यासोबत राहायचं आहे का नाही. पुढून काहीच मेसेज येत नाही, काहीच रिस्पॉन्स येत नाही. ते रिस्पॉन्स नाही येणं, पुढून मेसेज नाही येणं, तीच त्या गोष्टीचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर असते. हां रिअल आहे भाई, कारण तिला नकोच आहे ना, काहीच गोष्ट नको आहे. त्याच्यामध्ये आपण काय इंटरेस्ट द्यायचा भावांनो, इंटरेस्ट न देता आपण 2 हात जोडा. मी तुला तो नमस्कार करतो, असा नमस्कार करतो, मी तुझ्यापासून लांब जाणार आहे, क्लिअरली बोला आणि लांब जावा. तेव्हा लांब गेलो तर तुम्ही निवांत राहाल. नसता काही नाही रे भावांनो, काहीच नाही. जीवनामध्ये फक्त एक गोष्ट आहे, स्वतःसाठी जगायला शिका, आपल्या घरच्यांसाठी जगायला शिका आणि आपल्या मित्रपरिवारासाठी जगायला शिका. या गोष्टीमध्ये एवढं जेवढं सुख आहे तेवढं सुख कुठंच भेटणार नाही. एवढी रिॲलिटी आहे भावांनो, खरंच रिॲलिटी आहे भावा, मजाक नाही करत. जे सुख आपण आपल्या घरच्यांना देऊ शकतो, जे सुख आपण आपल्या मित्रपरिवाराला देऊ शकतो, ते सुख तुम्ही तुमच्या GF सोबत पण देऊ शकत नाही. ही रिॲलिटी फॅक्ट आहे. त्या गोष्टीमुळं फक्त रिलेशनशिप टिकवणं म्हणजे चुत्यापणाच आहे, ही मला असं वाटतंय. कारण मित्रांमध्ये जेवढी खुशी असतो तेवढं आपण GF सोबत खुश नसतो. GF सोबत खुश असताना आपण घरच्यांना टाईम देऊ शकत नाही, आपल्या मित्रपरिवाराला टाईम देऊ शकत नाही. पण तीच गोष्ट आपल्या मित्रपरिवारासोबत जर असतो आपण घरच्यांना टाईम देऊ शकतो, GFला देऊ शकतो. पण जर GFच्या पायामध्ये एकदा जर मुलगा वाया गेला, भावा गेला, आयुष्य बरबाद होऊ शकतं. स्टील ब्ल्यू इन माय लाईफ, आय स्टील ब्ल्यू इन माय लाईफ. तुम्हाला खरं जीवनामध्ये खुश राहायचं का, फक्त 2 गोष्टी करा. एक, तुम्ही तुमच्या पहिलं स्वतःच्या मनाला विचारा, तुमच्या मनाला काय आवडते आणि तुम्हाला काय करायचं आहे. दुसरी गोष्ट, त्या गोष्टीला तुम्ही लगेच स्टार्ट करा. जसं की मला ब्लॉगिंग करायला आवडते, मी ब्लॉगिंग स्टार्ट केलो आहे. व्हिडिओ करायला पहिल्यापासून आवडते म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलो आहे भावांनो. आणि जेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केलो आहे, माझ्या मित्रांना काही जण आवडत नाहीत तरी पण मी खुश आहे. एवढं खुश आहे की बस का, अरे भाई जेवढं मनातलं म्हणजे मनात ठेवतो ना ते शेअर होते ना, ॲटोमॅटिकली शेअर होते. भाई एकटा बसलो, निवांत बसलो, मी एकटाच आहे इथं भावा. एवढं मनातून मला असं बोलता येते ना बाहेर, हातपार भाई. असं एकटं बसून पहिलं विचारायचं होता असं म्हणजे काय झालं की. मुलांचं एक रिअल घटना सांगू का तुम्हाला, मुलांची एक रिअल कहाणी सांगू तुम्हाला. एकटं जर बसला मुलगा असा, फॅमिलीचं टेन्शन, माझं भविष्यात काय होऊ शकणार नाही, मी जॉब वगैरे करू नाही शकणार, मी काय करणार. वरे असं बसलं, वरी बघितलं फॅन दिसतो, असं वाटते त्याला लटकावं, फाशी घ्यावं, स्वतःला काहीतरी करून घ्यावं, सुसाईड करावं. का भाई का, असा काढ ना व्हिडिओ आणि कर तुला जे वाटतं, टाक यूट्यूबला. मनातलं बोलायचं रे भाई. मनात एक एवढी गोष्ट मला माहिती आहे, जर आपण मनातलं कोणाला बोललो तर मन मोकळं होतं. हे बोलतात सगळेजण बोलतात, पण ते मन मोकळं जर तुम्हाला कोणी नसला, व्हिडिओ काढा, शूट करा, टाका यूट्यूबला. जर कुणाला आपले व्हिडिओ आवडले तर तो स्वतः मेसेज करेल. जसं की आता थोड्या वेळाखाली मला एका मैत्रिणीचा मेसेज आला होता. ती मैत्रीण फक्त माझ्या 2-3 व्हिडिओ माझे ही झाले होते ना, व्हायरलला गेलेत. ती व्हिडिओ बघून तिनं माझ्या ID मध्ये आली आणि मला मेसेज केली, हाय. मी म्हणलो हॅलो बोल. ती म्हणते की तुला काय झालं नेमकं. म्हणलो तुझा म्हणजे मी तुला ओळखत नाही, तू कोण रे. ती रे नाही मी ग आहे म्हणली. मी इथून आमचं बोलणं स्टार्ट झालं. मग स्टार्ट झाल्यानंतर तिला मला एकच विचारलं की तुझ्या जीवनातलं मला काय झालं नेमकं ते ऐकायचं आहे. म्हणलं म्हणजे तू एवढे सॅड रील्स का बनवतोस, मुलींबद्दल तू एवढं असं का बोलतोस. मी तिला एकच म्हणलो, भाई प्रत्येक मुली सेम नसतात. मी तर तुला पहिले माझे व्हिडिओ पण येतात ती बघू शकतो म्हणलीस, तू बघ म्हणलो. प्रत्येक मुली सेम नसतात. 20% मुली चांगल्या असतात, 80% मुली घाण आहेत. आणि ती 80%च मुली माझ्या जीवनामध्ये आहेत. मी असं क्लिअरली बोलून सांगितलं होतं तिला. आणि तिला पण बोललो होतो, म्हणजे रील्समध्ये पण पहिलं बोललोय. ती मला एकच म्हणते की तुझ्या जीवनामध्ये तुला काय झाले. तिला मी एवढंच बोललो, मी तुला सांगून तर काही हे होणार नाही, मन मोकळं होणार नाही. माझ्या जीवनात मला त्रास आहे आणि ते त्रास मला भोगावं लागणारच आहे. त्या त्रासातून बाहेर येण्यासाठी मला स्वतःलाच काय ते करावं लागणार आहे. मी तुला सांगून थोडी मला येऊन मला हे काही बोलणार आहे, तू चल आपण सोबत हे करू ते करू, मी तुझ्यासोबत पॅचअप करते, असं थोडीच नाही होणार. मग तिला मी एकच बोललो, तू मैत्रीण आहेस ना, तुला म्हणून सांगतो, तू मैत्रीण जर माझ्यावरती प्रेम वगैरे करू नकोस. तर ती व्यक्ती फक्त मी जस्ट नाव विचारलो बरं तिला की तुला मी आवडतो का. 2 दिवस बोललो फक्त तिला, एवढंच विचारलो तुला मी आवडतो का. ती लगेच जस्ट बोलते हां आवडतोस.
पण मी माझ्या घरच्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मी तिला एवढंच बोललो, बाळा तुला मी आवडतो. का आवडतो तर तुला माझा स्वभाव वगैरे आवडतो, तुला माझं बोलणं वगैरे आवडतं, पण मी असे अनुभव पहिलं पण घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तुला मी क्लिअरली बोलतोय. पहिलंच पण बोललो होतो तुला मी त्या गोष्टीमध्ये येऊ शकत नाही. मग तुला मी लगे आवडायला लागलो. मग ती मला एवढंच गोष्ट बोलायचं आहे की जर एखादी व्यक्ती आपल्यापासून जर लांब गेलेली असली तर दुसरी व्यक्ती आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते, आणि ती व्यक्ती जर जवळ आली तर लगेच आपली दुसरी दुनिया चालू होती असं नाही. जसं पहिलं झालं तसं पण होऊ शकतं. हो भाई, नॉर्मली गोष्ट आहे. त्यामुळं सांगतो, फक्त अनुभव घ्या. जास्त कोणी आपण गोष्टीवर ट्रस्ट ठेवू नका. जसे हो तसे राहा. थोडंफार तुम्हाला जर स्वतःला खुश ठेवायचं असेल तर स्वतःसाठी एकदा स्वतःकडे बघा. स्वतःला खुश ठेवण्यासाठी काय होईल तेवढं करा. कुठल्या मित्राला आता आपण आवडत नाही म्हणून ती आपल्या पाठीमागं बोलणार, आपण त्याचा विचार करणार, टेन्शन घेणार, टेन्शनमध्ये आपण दुसऱ्या मित्राला सांगणार त्यांना माझ्याबद्दल वाईट बोलते म्हणून मी त्याचं पण वाईट करणार, हे ते. मग ती दुसरा मित्र जी मध्यस्थ असते ती त्याला जाऊन सांगणार, त्याच्या कल्या का तुम्हाला सांगणार की मित्र पण तोडाफोडी म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध जाणार. या गोष्टी करण्यापेक्षा मला एवढंच वाटतं की डायरेक्टली मोबाईल काढा, जी आपल्या मनाला वाटतं ती बोला, यूट्यूबवरती टाका, इंस्टावरती टाका आणि रिलॅक्स राहा. जे मित्र आहेत ते तर आपले ब्लॉग बघणारच आहेत, त्यांना पण माहिती आहे आपले गुण काय आहेत. आता मी ब्लॉग करतोय म्हणजे ब्लॉगिंगचं मी आत्तापर्यंत माझ्या कुठल्याच मित्रांसोबत बोलू नाही. फक्त एक मित्र आहे माझा, आज प्रत्येक वेळेस कॉल येते, मुद्द्याचं बोललं की कॉल येत आहे. आता पण कॉल आला मित्राचा माझ्या एका. मी असं होत होतं की आता मी व्हिडिओ करतो म्हणून माझ्या कुठल्याच मित्रामध्ये मी जास्त ब्लॉगिंगचं बोलत नाही. जे माझ्या पर्सनली आहेत ना तेवढ्यामध्ये बोलतो, फक्त जास्त नॉर्मली बोलतो. तेवढं टॉपिक माझं जास्त वेळ चालत नाही कधीच ब्लॉगिंगचा, कारण मला माहिती आहे ब्लॉग करतोय फक्त माझ्या आवडीसाठी करतोय, माझ्या मित्रांच्या आवडीसाठी करतोय, काही मुद्देशीर आवडीसाठी करतो. ज्या मित्रांना आवडतं तो येऊन बोलतो, त्यांना तेवढंच बोलतो, नॉर्मली शांत राहतो. असा माझ्याकडे एक मित्र आहे बाबा ज्याच्यासोबत मी ऑफलाईन आणि ऑनलाईन पण बोलू शकतो, तो म्हणजे आझाद जाधव. आता बाकीचे पण मित्र माझे जीवलग आहेत, पण बाकीच्या मित्रांना आता परमेश्वर, ज्ञानेश्वर, राज असं सगळे म्हणजे अजून काही मित्र आहेत माझ्याकडे, पण सगळ्यांना बोलू शकतो. पण त्याच्यात विषय असा आहे की त्यांना जास्त एवढं ब्लॉगिंग आवडत नाही. त्याच्या आपल्या म्हणजे कॉलेजमध्ये आपल्या गावामध्ये मग नाही तर पण जीवाला जीव देणार आहेत, पण त्यांना मी ब्लॉगिंगसाठी काय सोडू शकत नाही. त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतो, मी त्यांना हे टॉपिक बोलत नाही म्हणजे असं नाही की त्यांना ब्लॉग पण आवडत नाही. ती पण ब्लॉग बघतात, पण काही आहेत आता ही 3-4 नाव होतं ते तर आहेत हक्काचे आहेत, त्याचा काही विषय नाही. तर बाकीचे पण काही आहेत, पण ती विषय असा आहे की पाठीमागे नाव ठेवणं, ही करणं, ती गोष्टी चालू असतात बाकीच्या काही जणांचे. मग ती पण आपल्या कानावर ऐकू होते, पण ती मी जास्त कोणाचं मनावर घेत नाही, कारण मला माहिती आहे मी काय करतोय. मी खुश आहे, बस. आय बिलीव्ह खुश आहे रे भाई, काही विषय नाही. स्वतःला खुश ठेवलं ना भावा तर पार दुनिया राग जरी झाली तर काय फरक पण लागत नाही. एवढं गोष्ट डोक्यात ठेवा, फक्त स्वतःला खुश ठेवा. काय पण करा तुम्ही, काही पण करा, फक्त स्वतःला खुश ठेवा. आपण आपल्याकडे जेवढं काही आहे ना त्या गोष्टीमध्ये खुश राहायला शिका. कारण काही जणांकडे आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढ्या गोष्टींच्या काही जण अपेक्षा करतात, जसं की राहायला घर, जेवायला 3 टाईम जेवायला, मोबाईल, हे वस्त्र, अंगावरचे कपडे बिपडे, ही काही जणांकडे नाही. ती गोष्ट आपल्याकडे आहे. ह्या गोष्टीला थोडं डोक्यातून घ्या विचार करून. मग आपण तेवढं लोड घ्यायचं नाही. सगळं आहे आपल्याकडे, आपण फक्त खुश राहण्यावर राहते. मुलीच्या एखाद्या प्रेमात पडून किंवा कुठंतरी मित्रासोबत गद्दारी करून, हे धोका खाऊन, हे करून ते करून डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा रिलॅक्स राहा, स्वतःवरती फोकस करा. ज्या गोष्टीला आपण आवडतो ती गोष्ट आपण चालू करा. जसं की मला ब्लॉगिंग आवडतं, मी ती चालू केली. आता दुसरी गोष्ट मी आता मला जॉब वगैरे म्हणा किंवा माझा बिझनेस वगैरे म्हणा, ती गोष्ट मला डोक्यात ठरवलं आहे मी काय करायचं आहे तेच मी करणार आहे. फक्त असं सांगून करण्यापेक्षा डायरेक्टली केलं जरा कधी पण योग्य वाटते, कारण सांगून केले की गोष्ट नजर लागते असं म्हणतात, त्याच्यामुळे सांगायचं नसते जास्त. आता 1-2 मित्र आहेत त्यांना पण माहिती असते. माझ्या घरच्या तर मी क्लिअर बोलतो. माझ्याकडे हक्काचा माणूस म्हणजे माझे अंकल आहेत, म्हणजे आता पप्पापेक्षा पण जास्त क्लोज म्हणजे माझ्याकडे अंकल येतं, कारण मी त्यांना एकदम फ्री माइंडेड बोलू शकतो. कुठला पण टॉपिक असतं मी माझ्या अंकलला एकदम फ्री माइंडेड बोलून टाकतो. कुठला पण म्हणतोय मी, कुठला पण. आता प्रत्येक गोष्ट पप्पाला बोलू शकत नाही, प्रत्येक गोष्ट माझ्या अंकलला बोलू शकतो, असे माझ्याकडे आहेत. मग त्याने पण जर माझी गोष्ट चुकत असेल तर मला सांगतात, नाही बाई भाऊ असं नाही तसं आहे, असं तसं. पण त्यांनी पण सपोर्ट आहे आपल्याला, काय नाही. माझ्या घरच्यांचा फुल माझ्यावर ट्रस्ट आहे, फक्त एका गोष्टीमुळे की म्हणजे त्यांचा मी ट्रस्ट कधीच तोडत नाही. तसा ट्रस्ट तोडायचा म्हणलं तर मी जातीपासून तोडला, पण ही जी गोष्ट आहे ना त्यांना माहिती आहे माझा मुलगा, पप्पाला माहिती आहे माझा मुलगा फालतू जाणार नाही, फालतूपणा करत नाही. जसं की सिगरेट, दारू असल्या गोष्टी, गांजा बिंजा या असल्या गोष्टी करत नाही. त्यांना फुल ट्रस्ट आहे आपल्यावरती, त्याच्यामुळं ट्रस्ट तोडणारच नाही घरच्यांचा. आता या गाव पुन्हा बाकीच्या गोष्टी करणं म्हणजे या गाव पुन्हा हे प्रत्येकाचं नॉर्मलीच आहे, फक्त मी सांगतो म्हणून थोडं माझं दिसून येते म्हणून. आणि एवढी गोष्ट आहे भाई, माझा जरा एक मध्ये विषय झाला, ते सगळ्यांना माझं वाटलं की माझं नाव आहे ना,
वैभ्या असं बोलतो ना, दोघा तिकडे म्हणलेत पण मला सगळ्यांना असं वाटतं की वैभ्या फालतू आहे, नालायक आहे. हो बाई, जगाला आपण फालतू आहे असंच दाखवायचं, जगाला आपण फालतू आहे असंच दाखवायचं. कारण जगाला जेव्हा आपली किंमत कळते त्यावेळेस जग आपल्याला ऑटोमॅटिकली बोलतं की भाई हे मुलगा लय कामाचा आहे. जगाला आपण एवढं फालतू आहे म्हणून दाखवायचं की बस. कारण जग असं कधीच आपण चांगले म्हणून कधी असं चांगलं राहिलं म्हणून चांगलं बोललं असं कधी नाही. आपण फालतू आहे असं दाखवायचं. आणि ज्यावेळी आपल्या लोकांच्या कामी आपण येणार त्यावेळी लोक ऑटोमॅटिकली आपल्याला चांगलं बोलणार. आपण चांगले आहोत या नावाचा गजर गावभर करणार. जगाला आपण दाखवायचं नाही की आपण कोण आहोत. आपण कोण आहोत ते जगाला तेव्हा कळलं पाहिजे जेव्हा त्यांची वेळ वाईट असते. त्या वाईट वेळेमध्ये आपण त्यांच्यासोबत असतो, सोबत असताना त्यांचं आपण काम 100% पूर्ण करून देतो. त्यावेळी जग ऑटोमॅटिकली आपलं नाव चांगलं होणार. चांगलं राहिलं मी चांगलं आहे असं दाखवण्यामध्ये कोणी पण चांगलं म्हणणार नाही. पाठीमागे प्रत्येकजण प्रत्येकाचं वाईटच बोलतंय, एवढं तर आहेच. सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, त्या गोष्ट वेगळं आहे. चला मग भेटू आपण आता एका पुढच्या ब्लॉगमध्ये. एवढं बोलून आता ब्लॉग करतो मी इथे एंड. आता भेटू आपण फर्स्ट क्लास ब्लॉगमध्ये. एखादी कुठं तर काढतो मित्र निघाले तर बघू. तर भेटू आपण दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये. तर काय होतो आता इथेच ब्लॉग एंड. बाय.